बातमी पुण्यात दत्त जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहे। सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे। पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली जाणार आहे। पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे दत्त जयंतीनिमित्त मिरवणूक सोहळा सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील वाहतूक बंद आहे। आज रात्री 11 वाजल्यापासून 15 डिसेंबर सायंकाळी 6 वाजल्यापर्यंत पर्यायी मार्ग बंद राहणार आहे। तर सासवड ते बंगळुरू महामार्गाकडे जाणारी वाहनं वळवण्यात येणार आहेत। तर परिंचे गाव वीर मार्ग सासवड दिवेघाट मार्गे कात्रज चौकाकडे ही वाहतूक वळवली जाणार आहे। मार्गात कसे बदल करण्यात आलेत पाहूयात। पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे मिरवणूक सोहळा पार पडणार आहे। सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात येते। आज रात्री 11 वाजल्यापासून 15 डिसेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत पर्यायी मार्ग बंद असणार आहे। त्याचबरोबर सासवड ते बंगळुरू महामार्गाकडे जाणारी वाहनं वळवण्यात येणार आहेत। परिंचे गाव वीर मार्गे सासवड दिवेघाट मार्गे कात्रज चौकाकडे वळवली जाणार आहेत। कापूरहोळ ते सासवड मार्गावरील वाहनं कापूरहोळ शिंदेवाडी त्याचबरोबर कात्रज चौक मार्गे सासवडकडे वळवली आहेत। हलक्या वाहनांची वाहतूक पूर्वीप्रमाणे सासवड ते कापूरहोळ मार्गावर सुरू राहणार आहे।